दिनांक 26 फेब्रुवारी 2024 सोमवारी हुतात्मा स्मृती मंदिर येथे जिल्हा परिषद आयोजित पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी विविध गुणदर्शन व सांस्कृतिक स्पर्धेचे उद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभ अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर व उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन स्मिता पाटील यांच्या हस्ते झाले। या विविध गुणदर्शन व सांस्कृतिक स्पर्धेत माळशिरस व कोरडवाडी पंचायत समितीने वर्चस्व राखले आहे, असे प्रसिद्ध समितीचे प्रमुख संजय सावंत यांनी प्रसिद्धी दिली आहे। यावेळी क्रीडा व सांस्कृतिक नियोजन समितीच्या सचिवा तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन स्मिता पाटील, मुख्य वित्त व लेखा अधिकारी मीनाक्षी वाकडे, खाते प्रमुख प्रसाद मिरकले, कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, संतोष कुलकर्णी, पाणी व स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक अमोल जाधव, सहसचिव अनिल जगताप, सहसचिव संजय सावंत, सदस्य चंद्रकांत होळकर, विवेक लिंगराज, अविनाश गोडसे, सचिन साळुंखे व नागेश धोत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती। या सांस्कृतिक स्पर्धा प्रकारात कथाकथन, स्वराचित कविता, वैयक्तिक नृत्य, एकपात्री इत्यादी स्पर्धा प्रकारांचा समावेश आहे। या स्पर्धा प्रकाराव्यतिरिक्त विविध गुणदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी 1 तासाचा राखीव वेळ ठेवण्यात आलेला आहे। त्यावेळी मुख्यालय व जिल्ह्यातील सर्व पंचायत समितींनी वेगवेगळ्या कलाविष्कार सादर केले। जिल्ह्यातून पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्या सांस्कृतिक स्पर्धेला प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला। कथाकथनमध्ये प्रथम क्रमांकासाठी कोरडवाडीचे संतोष जाधव, द्वितीय क्रमांकासाठी बार्शीचे उर्मिला माने, तर तृतीय क्रमांकासाठी पंढरपूरचे शहाजी देशमुख, तर स्वरचित कवितेसाठी प्रथम क्रमांक माळशिरस प्रकाश काळे, द्वितीय क्रमांक कोरडवाडी ज्योतिबा जाधव, तर तृतीय क्रमांकासाठी अक्कलकोट अश्विनी हितनळे आणि गीत गायन वैयक्तिक स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकात कोरडवाडी किरण शेलार, द्वितीय क्रमांक अक्कलकोटचे महेश मेत्रे, तृतीय क्रमांक बार्शीचे दत्तात्रय अंकुश आणि एकपात्री नाटक वैयक्तिकमध्ये प्रथम क्रमांकासाठी मोहळचे प्रदीप गुंड, द्वितीय क्रमांकासाठी कोरडवाडीचे अर्चना शिंदे, तर तृतीय क्रमांकासाठी माळशिरस अल्फाश मुलानी आणि नृत्य वैयक्तिकमध्ये प्रथम क्रमांकासाठी माळशिरसचे नाजनीन शेख, द्वितीय क्रमांकासाठी मोहळचे अलका भालेकर, तर तृतीय क्रमांकासाठी उत्तर सोलापूर दुर्गादेवी उरट यांनी पारितोषिके पटकावली। त्यासोबतच समूह गीत प्रथम क्रमांकासाठी कोरडवाडी देशभक्तीपर गीत, द्वितीय क्रमांक मोहोळ देशभक्तीपर, लघु नाटिकेसाठी प्रथम क्रमांकासाठी माळशिरस विनोदी प्रहसन, द्वितीय क्रमांकासाठी अक्कलकोटचे एकत्र कुटुंब मस्त आणि लोकनृत्य प्रथम क्रमांकासाठी दक्षिण सोलापूर बियरल आसामी, द्वितीय क्रमांकासाठी उत्तर सोलापूरचे आईगिरी नंदिनी यांना पारितोषिक मिळाले। या सांस्कृतिक स्पर्धेचे प्रास्ताविक सांस्कृतिक समिती प्रमुख प्रसाद मिरकले यांनी केले। यावेळी क्रीडा व सांस्कृतिक नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य सुमित फुलमामडी, प्रशांत बडवे, गोवर्धन कमटम, परीक्षक प्रतिनिधी सुनंदा शेंडगे यांचा यावेळी सांस्कृतिक समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला। या विविध गुणदर्शन व सांस्कृतिक स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मल्लिकार्जुन सोमेश्वर, सचिन जाधव, माधुरी भोसले, गणेश कोडले, नरेंद्र अकेले, मिलन बिराजदार, विशाल घोगरे यांनी विशेष प्रयत्न केले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक प्रशासनाधिकारी विवेक लिंगराज यांनी केले, तर आभार प्रदर्शन चंद्रकांत होळकर यांनी मांडले।